मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. काही वैयक्तिक कारणामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच दिवसानंतर भेटत आहोत. तर आजचा जो आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे सरकारी शिक्षक भरती विषय. तुम्हाला माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळा आहेत आणि ह्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली चालतात आणि काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली चालतात. तर आपल्याला आज आणखी एक सरकारी शिक्षक भरती आहे, त्या शिक्षक भरतीविषयी जाणून घ्यायचं आहे. बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या काही शाळा आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत, या शाळांमधली जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या मार्फत केल्या जाते. आणि दुसऱ्या काही शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या शाळा सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते. आणि एकाकडे पवित्र पोर्टल मार्फत 1 मे पासून तर 31 मे पर्यंत ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांना त्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची मुदत दिलेली आहे. तर दुसरीकडे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे विद्यालय आहेत, ज्यामध्ये 10 पर्यंत काही शाळा आहेत आणि काही 12th पर्यंत आहेत, या शाळांची सुद्धा आता जाहिरात निघालेली आहे. आणि या शाळांमध्ये ज्याला आपण टीजीटी ते ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणतो आणि पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणतो, यांच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यामधली भरती या पवित्र पोर्टल सोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या शाळांची शिक्षक भरती सुद्धा आता सुरू होत आहे. तर त्याची जाहिरात सुद्धा निघालेली आहे आणि त्या जाहिरातीविषयी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर ती जाहिरात मी लवकरच आता आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय. यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत, म्हणजे प्रायमरीच्या पोस्ट किती आहेत, वॅकन्सीज किती आहेत, प्रायमरी टीचरच्या नियुक्त्या किती होणार आहेत, माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या किती होणार आहेत आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या किती होणार आहेत, याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तसंच याचं जे अप्लिकेशन्स आहेत, ऑनलाईन अप्लिकेशन्स केव्हापासून सुरू होणार आहेत, त्याची सुरुवातीची तारीख आपल्याला जाणून घ्यायची आहे. ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख सुद्धा आपल्याला मित्र जाणून घ्यायची आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांना अप्लिकेशन करण्याचं सोयीचं जाणार आहे. तर तो एक आपल्यासाठी एक महत्वाचा भाग असतो. म्हणून चला, फार मी आपला काही वेळ घेत नाही, तुम्हाला ती जाहिरात या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला उच्च माध्यमिक, माध्यमिक आणि प्रायमरीच्या शिक्षकांची किती भरती होणार आहे ते आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे मित्र. ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात आहे नवोदय विद्यालय समिती. बघा, नवोदय विद्यालय हे सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतं. यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा कुठल्याच प्रकारचा कोणताच रोल नाही. त्यामुळे इथं जो काही भाग असतो शिक्षण सेवकाचा भाग येत नाही. त्याच्यानंतर इथं ग्रँड नॉन ग्रँडचा भाग येत नाही. इथं तुम्ही एकदा अपॉइंट झाल्यानंतर फुल स्केल म्हणजे पूर्ण पगारावर तुम्हाला नोकरी मिळते, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी इथे अप्लाय करायला पाहिजे.
आणि नवोदय विद्यालय तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. तसेच भारतामध्ये सर्वत्र जे काही स्टेट आहेत आणि त्यांचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी नवोदय विद्यालयाची स्थापना केलेली आहे. आणि हे कम्प्लिटली बोर्डिंग स्कूल असतात, कारण इथं विद्यार्थ्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था असते. आणि जो काही नियुक्त स्टाफ असतो, जे काही शिक्षक बांधव असतात नियुक्त, त्यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था त्या कॅम्पसच्या आतमध्ये केलेली असते. त्यामुळे ही जाहिरात आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. बघा, ही जी अन ऑटोनॉमस बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर यांचे टीचर रिक्रुटमेंट 2026 आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट्स ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर रिक्रुटमेंट ऑफ टीचर इन व्हेरियस सब्जेक्ट. त्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन्स मागवलेले आहेत टीचिंगसाठी. आणि तुम्हाला माहितच आहे की टीचिंगसाठी या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेन टीचर जर भरायचे असतील तर त्याच्यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे, प्लस व्यावसायिक शिक्षण तुमचं बीएड असायला पाहिजे. म्हणजे एमएससी बीएड, एम ए बीएड आणि तो संबंधित विषय तुमच्या पीजीला असायला पाहिजे. हा इथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे टीजीटी, याच्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट विथ बीएड संबंधित विषयामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर पीआरटी म्हणजे प्रायमरी टीचर, एचएससी डीएड असं त्याचं क्वालिफिकेशन असते. त्याच्यामध्ये विज्ञान विषय असू शकतो, आर्ट विषय सुद्धा असू शकतो. काही म्युझिक टीचर आहेत, त्याच्यानंतर पीईटी आहेत, त्यानंतर आर्ट टीचर आहेत. अशा वेगवेगळ्या विषयाच्या जाहिराती आणि एकूण पोस्ट किती निघालेले आहेत ते सुद्धा आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे. तर हा टेबल यांनी इथं दिलेला आहे बघा लेफ्ट साइडला. या टेबलचं अवलोकन सुरुवातीला आपल्याला मित्र करायचं. आणि या टेबलमध्ये ज्या काही पोस्ट दिलेल्या आहेत त्या कोणकोणत्या विषयाच्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. बघा, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इथं दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे नेम ऑफ पोस्ट बघितलं आपण तर इथं पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पीजीटी. त्याच्यानंतर दुसरा कॉलम बघा, इथं त्यांनी दिलेला आहे सब्जेक्ट, म्हणजे आम्हाला कोणत्या विषयाचे पीजीटी टीचर पाहिजे ते त्यांनी तिथं दिलेलं आहे. पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, ज्यासाठी तुम्ही एम ए, त्याच्यानंतर एमएससी बाई तुमचं व्यावसायिक क्वालिफिकेशन बीएड असायला पाहिजे. बघा, त्यांना इंग्लिश विषयाचे सुद्धा पीजीटी टीचर पाहिजे. आता इंग्लिश साठी तुमचं एम ए इंग्लिश असायला पाहिजे, प्लस तुमचं बीएड असायला पाहिजे. ते आपले शिक्षक उमेदवार इथं अप्लाय करू शकतात. त्यानंतर हिंदी म्हणजे एम ए इन हिंदी असायला पाहिजे तुमचं, प्लस बीएड असायला पाहिजे. मॅथमॅटिक्स सुद्धा त्यांना पाहिजे. जे एमएससी मॅथमॅटिक्स बीएड असणारे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते इथं अप्लाय करू शकतात. त्यानंतर फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, बायोलॉजी असं दिलेलं आहे. म्हणजे एमएससी इन मॅथमॅटिक्स, एमएससी इन केमिस्ट्री, एमएससी इन फिजिक्स, एमएससी इन बायोलॉजी प्लस बीएड या सर्वांसाठी इथं जागा रिक्त आहेत. ते आपले शिक्षक उमेदवार अप्लाय करू शकतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढे त्यांनी दिले आहे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, एक्सेट्रा. म्हणजे एम ए जर तुम्ही हिस्ट्री असाल, एम ए जिओग्राफी असाल, एम ए इकॉनॉमिक्स असाल, त्याच्यानंतर तुमचं एम कॉम असेल कॉमर्ससाठी, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स असेल तुमचं एमएससी, प्लस तुमचं व्यावसायिक शिक्षण कंपल्सरी आहे ते म्हणजे बीएड. आणि याच्यात इथं 450 पोस्ट निघालेल्या आहेत, म्हणजे 450 ज्या काही जागा आहेत त्या इथं रिक्त आहेत. त्यासाठी आपण इथं अप्लाय करू शकता. हे झालं पीजीटी टीचरच्या बाबतीत. एकूण जागा लक्षात घ्या, 450 पेक्षा जागा म्हणजे 450 प्लस जागा इथं निघालेल्या आहेत मित्र. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण फार काही विषय न करता ताबडतोब ऑनलाईन अप्लिकेशन लिंक करा. नंतर दिलेला आहे त्यांनी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे टीजीटी मित्र. आता टीजीटी साठी
तुम्हाला माहित आहे की ग्रॅज्युएशन प्लस बीएड हे आपलं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, संस्कृत अशा विषयाची जाहिरात निघालेली आहे. म्हणजे बीए ला तुम्हाला इंग्लिश असायला पाहिजे, जर हिंदी असेल तर बीए ला तुम्हाला हिंदी असायला पाहिजे प्लस तुमचं बीएड असायला पाहिजे. मॅथमॅटिक्स तर बीएससी ला तुमचा मॅथमॅटिक्स हा मेजर विषय असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मेजर आणि मायनर याच्यामधला फरक आपल्याला समजायला पाहिजे. तर म्हणजे बीएससी इन मॅथमॅटिक्स तुम्ही असायला पाहिजे, ते आपले शिक्षक उमेदवार इथं अप्लाय करू शकतात. प्लस त्यांची व्यावसायिक पात्रता बीएड असायला पाहिजे. सायन्स म्हणजे बीएससी बायोलॉजी वाले जे आहेत ते घेऊ शकतात, ज्यांचं केमिस्ट्री आहे ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. नंतर इकॉनॉमिक्स म्हणजे ज्यांचं बीकॉम आहे ते लोक इथं अप्लाय करू शकतात. कॉमर्स वाले सुद्धा, बीए ला इकॉनॉमिक्स पाहिजे सॉरी, आणि कॉमर्स साठी बीकॉम हा विषय असणारे प्लस बीएड असणारे आपले शिक्षक उमेदवार इथं अप्लाय करू शकतात. प्लस बीएससी कम्प्युटर ज्यांचं आहे प्लस बीएड आहे ते सुद्धा इथं आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते अप्लाय करू शकतात. आणि याची जी व्हॅकन्सी आहे मित्र, ती व्हॅकन्सी किती निघालेल्या आहेत तर 800 प्लस, 800च्या वर जागा इथं निघालेल्या आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील, फक्त पवित्र पोर्टलवर विसंबून बसू नका. या व्यतिरिक्त सुद्धा काही ज्या काही सरकारी शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. आणि हा एक तुम्हाला गोल्डन चान्स आलेला आहे. म्हणून आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी इथं सुद्धा अप्लाय करायला पाहिजे. प्रायमरी टीचर त्यांनी दिलेलं आहे ऑल सब्जेक्ट. ऑल सब्जेक्ट म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे प्रायमरी टीचरची नियुक्ती करतात ते 1 ते 5 पर्यंत करतात. आणि 1 ते 5 पर्यंत जे काही सर्व सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी जे क्वालिफिकेशन्स आहे ते HSC डीएड आहे. तर या HSC डीएड आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी इथं 600 प्लस वॅकन्सी निघालेली आहे. 600 पेक्षा जास्त वॅकन्सी प्रायमरी टीचरच्या निघालेल्या आहेत सर्व सब्जेक्ट साठी, ज्याच्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता HSC असायला पाहिजे आणि ती जी व्यावसायिक पात्रता आहे ती डीएड असायला पाहिजे. हे शिक्षक उमेदवार इथं अप्लाय करू शकतात. त्यानंतर म्युझिक टीचर याच्या पण जागा आहेत 20 प्लस आलेल्या आहेत. पीईटी म्हणजे फिजिकल एज्युकेशन, ज्या आपल्या शिक्षक बांधवांचं बीपीएड झालेलं आहे त्यांच्यासाठी फार गोल्डन चान्स आहे. 30 प्लस जागा यांनी काढलेल्या आहेत फिजिकल एज्युकेशन साठी म्हणजे बीपीएड साठी. त्यानंतर आर्ट टीचर म्हणजे फाईन आर्ट याच्यासाठी 20 प्लस जागा निघालेल्या आहेत. आणि नंबर ऑफ व्हॅकन्सी ह्या वेळेवर बदलू सुद्धा शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तो त्यांचा अधिकार त्यांनी राखून ठेवलेला आहे की ह्या ज्या जागा आहेत ह्या कमी जास्त होऊ शकतात. आणि त्यांनी मग खाली याच्यामध्ये असं दिलेलं आहे की याच्यासाठी जी पात्रता आहे ते पात्रता काय असायला पाहिजे. तर जर पीजीटी साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मास्टर डिग्री विथ 50% मार्क्स इन कन्सर्न सब्जेक्ट विथ बीएड. म्हणजे तुम्ही जर समजा एमएससी मॅथमॅटिक्स असाल आणि मॅथमॅटिक्स साठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर एमएससी मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 50% मार्क्स कमीत कमी पाहिजेत प्लस तुम्हाला बीएड पाहिजे. तुम्ही जर पीजीटी हिस्ट्री साठी अप्लाय करत असाल तर एमए हिस्ट्री असायला पाहिजे आणि एमए तुमचं 50% मार्क्स गुण घेऊन तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे प्लस तुम्ही बीएड असायला पाहिजे. टीजीटी साठी बॅचलर डिग्री पाहिजे. बॅचलर म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे आणि त्यासाठी कमीत कमी तुमचं जे पर्सेंटेज आहे ते 50% असायला पाहिजे प्लस तुम्ही बीएड पाहिजे. संबंधित विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट करायला पाहिजे. ज्या विषयासाठी तुम्ही अप्लाय करता त्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी तुमचे 50% गुण असले पाहिजे प्लस तुमचं व्यावसायिक पात्रता तुमची बीएड असायला पाहिजे. पीआरटी साठी सिनियर सेकंडरी और इट्स इक्विव्हॅलंट विथ 50% मार्क विथ डीएड असायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे HSC आहे ते 50% मार्क्स घेऊन पूर्ण असायला पाहिजे प्लस तुम्ही डीएड असायला पाहिजे. आणि अदर ज्या पोस्ट आहेत ते नियमानुसार त्यांनी त्याचं क्वालिफिकेशन आहे. बघा मित्र, आजची जी तारीख आहे ती 11 तारीख, 11 मे आहे आज, 11 मे 2026. आणि इम्पॉर्टंट डेट्स राईट हँड साइडला दिलेले आहे. स्टार्ट डेट टू अप्लाय ऑनलाईन 14 मे 2026 ला तुम्हाला अप्लिकेशन तुमचे स्टार्ट होणार आहेत.
लास्ट डेट टू अप्लाय ऑनलाईन 12 जून 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु तुम्ही शेवटच्या तारखेची वाट न पाहता सुरुवातीलाच अप्लाय करा. म्हणजेच काय होईल माहितीये का, किंवा किंवा या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येते. त्यामुळे आपण अगोदरच शक्य तितक्या अगोदर ऑनलाईन अप्लिकेशन भरण्यासाठी सुरुवात करा. त्याची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कुठं जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. आणि याच्यासाठी त्यांची डेट ऑफ एक्झाम टू बी नोटिफाईड लेटर, म्हणजे हे तुम्हाला ज्या पोस्ट आहेत ह्या पोस्ट करण्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल आणि त्याची तारीख ते नंतर तुम्हाला कळवतील. तुमच्या मेलवर येणार आहे किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा येऊ शकतो. आणि याच्यामध्ये काही त्यांनी हायलाइट्स केलेले आहेत. हायलाइट सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह पेमेंट सिस्टम, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही लेव्हल आहेत त्या लेव्हलनुसार तुम्हाला तिथं पेमेंट मिळते. इथं शिक्षण सेवक म्हणा 2 वर्ष 3 वर्ष हा प्रश्न निर्माण होत नाही. इथं तुम्हाला एकदा अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पगार मिळतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. प्लस तुम्हाला तिथं राहण्यासाठी क्वार्टरची व्यवस्था सुद्धा केलेली असते, म्हणजे त्या प्रिमायसेस मध्येच तुम्हाला राहावं लागते. हा सुद्धा एक इथं महत्वाचा भाग आहे. आणि हाऊ टू अप्लाय, तर त्यांनी जे काही एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी इथं दिलेलं आहे, एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली थ्रू द ऑफिशियल वेबसाईट ऑफ NVS. नो अदर मोड ऑफ अप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर पोस्टानं वगैरे अप्लिकेशन जर पाठवलं तर ते भरलं जाणार नाही. तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. आणि पुढे दिलेलं आहे, रीड द डिटेल्स नोटिफिकेशन केअरफुली बिफोर अप्लाइंग. आणि तुम्हाला अप्लाय करण्याच्या अगोदर जे काही नोटिफिकेशन त्या वेबसाईटवर आहेत ते पूर्णपणे शांततेने 1 वेळा 2 वेळा वाचा आणि वाचल्यानंतरच तुम्ही तिथं अप्लाय करायला पाहिजे. आणि त्यांनी दिलेलं आहे इथं अप्लाय ऑनलाईन ऍट, ही त्यांनी इथं वेबसाईट दिलेली आहे. आणि ही वेबसाईट आहे म्हटलं https navodaya.government.in. https navodaya.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन 14 मे 2026 पासून सुरू होत आहे आणि त्याची शेवटची जी तारीख आहे ती 12 जून 2026 आहे. हे लक्षात घ्या. म्हणून आपण फार काही आता वेळ न घालवता 1-2-3 दिवसांनी या साईडवर जाऊन तुम्ही जर संबंधित जे काही शिक्षकाच्या रिक्त पद आहेत त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही जरूर अप्लाय करा, कारण ही एक सरकारी शिक्षकांची भरती आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इथं तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्केल मिळते. इथं शिक्षण सेवकाचा पुन्हा एकदा सांगतो हा रोल येत नाही, तो फक्त स्टेट गव्हर्नमेंट मध्ये येते. आणि खाली त्यांनी काही इम्पॉर्टंट नोट दिलेले आहेत, त्या नोट सुद्धा तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे. आणि हरिअप लवकर तुम्ही जाऊन 14 मे स्टार्टिंगलाच तुमचं अप्लिकेशन तिथं फिलअप व्हायला पाहिजे. आणि जे काही डॉक्युमेंट्स तिथं ते सांगतील ते डॉक्युमेंट्स सुद्धा आपल्याला अप्लाय करायचे, म्हणजे अपलोड करायचे. परंतु फॉर्म भरण्याच्या अगोदर ज्या काही तिथं त्यांनी हे दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे काही इन्फॉर्मेशन दिलेले असतील त्या तुम्ही वाचायला पाहिजे. आणि त्या पूर्ण ते जे ब्रॉचर आहे ते तुम्ही वाचायचं, वाचल्यानंतरच तुम्ही अप्लाय करायला सुरुवात करा. तर अशी एक फार मोठी सरकारी शिक्षकांची भरती निघालेली आहे. म्हणजे आपण केवळ पवित्र पोर्टलवरच विसंबून राहायचं नाही की नाही मला महाराष्ट्रामध्ये ठीक आहे. आपल्याला जेव्हा अपॉइंटमेंट मिळतील तेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणीच मिळणार आहेत. तिथं राहण्याचा प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्हाला क्वार्टर वगैरे सगळे मिळतात. म्हणून महाराष्ट्रात काय कुठेही तुम्हाला युपी मध्ये मिळो, हरियाणामध्ये मिळो, कुठेही मिळो, तुम्हाला हा जॉब तुम्ही स्वीकारायला पाहिजे. आणि आज कसं आहे माहितीये का, सध्याची परिस्थिती अशी आहे, सरकारी ज्या काही रिक्त पदांची संख्या आहे ते फार कमी असते, सरकारी जागा निघत नाहीत. आणि निघल्यानंतर तो तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे, तो तुम्ही जाऊन देऊ नका. त्याची जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यासाठीचं सिलेबस तुम्ही बघा, त्या सिलेबस नुसार थोडा अभ्यास सुरू जर केला तर याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही वेळ लागणार. तर ही सरकारी शिक्षकांच्या भरतीविषयी एक तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती सादर केली. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा,
आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती बाबतीत, नवोदय विद्यालयाच्या शिक्षक भरतीच्या बाबतीत, जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना पुन्हा एकदाची पाकळी म्हणून आपण एक मार्गदर्शन पर 2 शब्द त्यांच्याशी डिस्कस करतोय. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. उद्देश एकच आहे की आपले शिक्षक जे काही उमेदवार आहेत त्यांचा या माध्यमातून थोडाफार फायदा व्हावा, त्यांना थोडीफार मदत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत जी मी डिस्कशन केलं आहे त्या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.